दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय। दिल्लीकरांनी केजरीवाल यांच्या आपला नाकारत भाजपच्या हातात सत्तेची धुरा दिलीय। 70 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपनं 48 तर आम आदमी पक्षानं 22 जागांवर विजय मिळवलाय, तर काँग्रेसला याही वेळेला शून्याचा भोपळा फोडायला अपयश आलंय। या निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसारख्या दिग्गज नेत्यांचाही पराभव झालाय। नवी दिल्ली या मतदारसंघातून भाजपच्या परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांना पराभवाची धूळ चारलीय। त्यामुळे दिल्लीत भाजपची सत्ता कशी आली, केजरीवाल यांचा पराभव का झाला आणि फ्रीमध्ये सर्व काही देणाऱ्या आम आदमी पक्षाला जनतेनं का नाकारलं, हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया। मुद्दा पहिला, दारू घोटाळा। या निवडणुकीत दारू घोटाळा हा मुद्दा चांगलाच गाजला होता। भाजपनं पहिल्यापासूनच या मुद्द्यावरूनच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना लक्ष केलं। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या दोघांनाही या प्रकरणात तुरुंगात जावं लागलं। 2020 साली तत्कालीन केजरीवाल सरकारनं नवीन मद्य धोरण आणलं होतं। या धोरणातूनच बेकायदेशीर मार्गांनी महसूल गोळा केल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर करण्यात आला। सीबीआय आणि ईडी अशा अनेक तपास संस्थांनी या घोटाळ्याची चौकशी केली। केजरीवाल, सिसोदिया आणि आम आदमी पक्षातील इतर बड्या नेत्यांचीही चौकशी झाली। यानंतरच केजरीवाल यांच्या पक्षाची प्रतिमा मलिन व्हायला सुरुवात झाली। भाजपनेही निवडणुकीच्या प्रचारात हाच मुद्दा लावून धरला। त्यामुळे आपविषयी जनतेच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली आणि याचा फायदा भाजपला झाला। मुद्दा दुसरा, काँग्रेसनंच केला केजरीवालांचा गेम। लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात अनेक पक्ष हे इंडिया आघाडी करत एकत्र आले होते। यावेळी आम आदमी पक्ष देखील या आघाडीत सहभागी झाला होता। ही निवडणूकही काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं आघाडीत लढवली होती। मात्र विधानसभा निवडणुकीत ही आघाडी तुटली आणि दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले। त्यामुळे मतविभाजनाचा फटका आम आदमी पक्षाला बसला। खुद्द अरविंद केजरीवाल यांचाही पराभव काँग्रेसच्या उमेदवारामुळेच झाल्याचं दिसून येतंय। अरविंद केजरीवाल यांचा पराभव 4089 मतांनी झालाय, तर त्याच्याच जवळपास मतं ही काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी घेतली आहेत। त्यामुळे जर काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र लढले असते तर हा पराभव टाळता आला असता, असंही बोललं जातंय। इतर मतदारसंघातही काँग्रेसच्या उमेदवारांमुळेच आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं दिसून येतंय। मुद्दा तिसरा, अण्णा फॅक्टर चालला। समाजसेवक अण्णा हजारे यांचाही या निवडणुकीत प्रभाव दिसून आला। ज्या अण्णांमुळे केजरीवाल हे नाव चर्चेत आलं, त्याच अण्णांनी केजरीवालांचा गेम केल्याचं दिसून आलंय। दिल्लीच्या निवडणूक प्रचारात यावेळी अण्णांनीही सहभाग घेतला। यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्या प्रामाणिकपणावरच बोट ठेवलं। केजरीवाल स्वार्थी, बदमाश आणि संधीसाधू असल्याची प्रतिमा ठसकावण्यात अण्णा यशस्वी ठरले आणि त्यांचा परिणाम निकालात दिसून आला। मुद्दा चौथा, भाजपाची जमेची बाजू। भाजपचं सूक्ष्म नियोजन, केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले। दिल्लीत ज्या भाषिकांची जास्त लोकवस्ती, त्या ठिकाणी त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेऊन मतदारांना आकर्षित केलं। मुस्लिम बहुल इलाक्यात विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरलं, तर आपचं दलित मुस्लिम प्रेम फक्त कागदावरच राहिलं। प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच केलं नाही। यामुळे आपला फटका बसल्याचं दिसून येतंय। नमस्कार। आज दिल्ली के चुनाव के नतीजे आए हैं और जनता का जो भी निर्णय है, जनता का जो भी फैसला है, उसे हम पूरी विनम्रता के साथ स्वीकार करते हैं। जनता का निर्णय सर माथे पर। मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है, वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे। हमने पिछले 10 साल में जनता ने जो मौका दिया हमें, उन 10 सालों में हमने बहुत सारे काम किए। शिक्षा के क्षेत्र में, स्वास्थ्य के क्षेत्र में, पानी के क्षेत्र में, बिजली के क्षेत्र में और भी अलग-अलग तरीके से लोगों को राहत पहुंचाने की कोशिश की उनकी ज़िंदगी में
और दिल्ली के इंफ्रास्ट्रक्चर को भी हमने सुधारने की कोशिश की। अब जो जनता ने हमें निर्णय दिया है, हम न केवल एक कंस्ट्रक्टिव ऑपोजिशन का रोल निभाएंगे, बल्कि हम समाज सेवा, जनता के सुख दुख में काम आना, व्यक्तिगत तौर पे जिसको भी जो ज़रूरत होगी, हम लोगों के सुख दुख में हमेशा काम आएंगे, क्योंकि हम राजनीति में कोई सत्ता के लिए नहीं आए। हम राजनीति को एक ज़रिया मानते हैं जिसके ज़रिए जनता की सेवा की जा सके, जिसके ज़रिए लोगों के सुख दुख में काम आया जा सके। वो काम हम करते रहेंगे और हमें आगे भी इसी तरह से जनता के सुख दुख में काम आना है। मैं आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं को बहुत-बहुत बधाई देना चाहता हूँ। वो बहुत शानदार चुनाव लड़े, बहुत मेहनत की। उन्होंने बहुत कुछ सहा इस पूरे चुनाव के दौरान। उन्होंने बहुत शानदार चुनाव लड़ा। इसके लिए मैं उन सभी कार्यकर्ताओं को बहुत-बहुत बधाई देना चाहता हूँ। नमस्कार। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।